सुनेबद्दल सांगा. गुण चांगले आहेत तसे, हा, पण जरा थोडा तापट आहे स्वभाव. होय तो का? तिने शांत करावा एवढं माझं सांगणं आहे. सांग नाही. ओके. आहेत बरे दोघे पण. जावई कसे? जावई तर एकदमच लाखात एक आहेत. आमची फॅमिली जवळजवळ 20-25 जणांची आहे, बरं. पण ती सगळ्यांचं उठणं बसणं खाणं पिणं एकदम हौशेने करते. आम्ही इकडे आल्यावर तर एकदम स्वच्छंदी मनाने हिंडतो. त्यामुळे तिचं सैल हाताची आहे एकदम. ती तिच्या मनात का नाही. हा पण मध्ये सायलेंटमध्ये व्हायलेंट होते, पण ठीक आहे, ते तर आवाज आहे. या नणंदबाई आहेत, सायलेंट मध्ये व्हायलेंट होते, याच्यातच बरंच काही आहे. धन्यवाद, आपण इतकं छान बोललात. त्या बघा हात वरती करतात त्यांच्याकडे द्या. रोहनला खूप आवड आहे समाजसेवा. तो इतक्या गरीब वगैरे मुलांना ते कॉलेजचे प्रोजेक्ट करायला विनामूल्य मदत करतो. अरे वा. म्हणजे आमच्याकडे ज्या काम करतात बाई, त्यांच्या मुलीला सुद्धा तो आता प्रोजेक्टमध्ये मदत करतोय. हेच मला सांगायचं अरे, होतं. very आणि good. दोघंही खूप छान, चांगले छान, आहेत. धन्यवाद. बरं, तुम्हाला मला विचारायचंय, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्या? बोला. क्षमा मागायची तर मी सगळ्यांचीच मागेन. कदाचित मी रागवली असेल, पण काय ना, खूप मोठा परिवार आहे आमचा. मग प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मग त्याच्यामध्ये कसं कधी कोण कमी जास्त करतं, मग त्यांना सगळ्यांना कंट्रोल करावं लागतं, म्हणून मला चिडावं लागतं कधी कधी. म्हणून सायलेंट मध्ये व्हायलेंट मग नाहीतर मग एवढं सगळं कंट्रोल नाही होणार ना. कारण कसं आहे ना, एक असतं ते फक्त खाण्यावर लक्ष असतं, एक असतं त्याचं कुठेच लक्ष नसतं, तो फक्त मेकअप करत असतो. मग माझं कसं असतं, ते खाणं सगळ्यांना मिळावं. आणि धन्यवाद कोणाला देणार? धन्यवाद पहिलं तर मी माझ्या सासूबाईंना दे, कारण ते नसत्या तर मला माझा हिरा भेटला नसता. आणि माझे आई वडील भाऊजी त्यांनी खूप मदत केली आम्हाला. म्हणजे नंदेचे माझ्या मिस्टर, तसेच काका काकी आहेत आमचे, म्हणजे संकटचे बाबा आई. ते कसं आहे, काही प्रॉब्लेम आला की चला काकांना विचारूया, काकींना विचारूया. नंतर आमचे शेजारी आहेत, इथे समोर काका राहतात एक, बरं बरं. त्यांच्याकडे जाणं, त्यांना काहीतरी असंच मधी म्हणजे त्याचा पॅरालिसिस झालाय, तर मग ते असे बसून असतात चेअरवर. मग मी जाता येता, काय काका काय करताय, टाइमपास तरी करा ऍटलीस्ट, चला फिरून येऊया, असं चालू असतं. त्यांची पण आठवण, ते नेहमी मला की ही माझी मानसकन्या आहे. ह्याने म्हणजे ते एपिसोड तुमचा डेली बघता. काय सांगता? हो, डेली बघता तुम्ही. जाताना फक्त एकदा त्यांना हाय करून. नक्की नक्की हाय करीन. तुम्हाला मला विचारायचंय, क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची झाली तर माझी बहीण, भाऊ आणि आई, कारण की त्या लोकांनी माझ्यासाठी खूप सॅक्रिफाईस केलेलं आहे. माझ्या भावाने आणि माझ्या बहिणीने पण खूप सॅक्रिफाईस केलं आहे. मला शिक्षण माझं पूर्ण व्हावं किंवा अजून शिक्षण व्हावं त्यासाठी त्यांची खूप मदत झालेली आहे. तर न कळत माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्यांनी मला क्षमा करावं त्यासाठी, त्या गोष्टींसाठी.